हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. आज तू आमच्याशी जे बोलला ते आम्ही कधीच विसरू नाही शकत. हो तुम्ही एकदम बरोबर बोलताय, पण आपल्याला विराजच्या बाजूनेही विचार करायला हवा. माझा विश्वास बसत नाही विराज की अनिल असं करू शकतो. तो माणूस ज्याच्या बरोबर मी माझं संपूर्ण आयुष्य घालवण्याचा विचार करत होते, तो इतकं नीच कृत्य करू शकतो ज्याला दुसऱ्याच्या जीवाची किंमतच नाहीये. तृष्णा, मी तुला सांगितलं ना, तू अजिबात काळजी करू नकोस. मी आहे ना, मी सगळं सांभाळून घेईन. अरे ईशाल, काय वाचतोय? काही नाही आजी, असंच. सुनबाई. हो आई. आकांक्षासाठी नाश्ता पाठवला का नाही? हो आई, मी आकांक्षाला नाश्ता दिलाय. तिची इच्छा नव्हती, पण थोडं भरवून आलंय मी तिला. कशी खायची इच्छा असेल? एवढा मोठा आघात झालाय तिच्यावर. देव तिला ताकद देऊ या सगळ्यातनं बाहेर पडण्यासाठी. अगं आई. काय झालं दिनू? अगं आम्ही बी सांगायलाच विसरलो की आज ताईचा फोन आला होता. होय का? रमाचा फोन आलता? काय म्हणत होती? म्हणत होती ती आणि शैलू इकडे येत आहेत. चला थोड्या दिवसांसाठी का? रमाला आपली आई आणि भावाची आठवण तर आली. आम्ही ताईला सांगितलेलं आहे की या वेळेला आम्ही तिला लवकर जाऊ देणार नाही. तिला आणि शैलूला इथं आमच्याकडे राहावं लागेल, नाही तर आयुष्यात तिच्याशी बोलणार नाही. दिनू, हे तुम्हा बहीण भावांचं नाटक आहे ना, लहानपणापासून चालतं आणि आम्ही याच्यात काय बोलणार बी नाही. पण हा, माझ्या नातवाला शैलूला कुठं बी जाऊ देणार नाही. काय ना, लई दिवसानंतर येतोय तो इथं रमा बरोबर. आई, ही तर खूप चांगली गोष्ट आहे की ताई इथे येत आहेत. या निमित्ताने त्या आपल्या सुनांनाही भेटतील. तसं बी इराज आणि ईशाल म्हणजे रमाच्या गळ्यातले ताईत आहेत. सुनांना बघून ती बी खुश होईल. बरं आजी, मी एक काम करतो, मीच आत्याला स्टेशनवरून घेऊन येतो. दादा तू वहिनी जवळच थांब, मी स्टेशनहून आत्याला घेऊन येतो. ठीक आहे ना आजी? ईशाल बरोबर सांगतो इराज. तू आकांक्षा बरोबर थांब, ईशाल जाऊन तिला घेऊन येईल. ठीक आहे आजी. आत्या येत आहेत आणि विशाल त्यांचा लाडका पण आहे. ह्याचा अर्थ आहे की आत्यांकडून मला काहीतरी चांगली भेट मिळू शकते. हॅलो. हॅलो आई, कशी आहेस तू? मी ठीक आहे बेटा, तू कशी आहेस? मी ठीक आहे आई. काय झालं बेटा, उदास वाटतेस? सगळं ठीक आहे ना? एखाद्या माणसाची ओळखच हरवून बसली असेल तर तो सुखी कसा असेल आई? तू तुझ्या चेहऱ्याबद्दल बोलतीयस हो ना? हो आई, जेव्हा मी आरशात स्वतःला बघते ना, तेव्हा असं वाटतं की
की मी नाहीच आहे. कोणा दुसऱ्या मुलीचा चेहरा माझ्या समोर आहे. बेटा, आपल्या मनाच्या दृष्टीने बघ, हे कुणी दुसरं नाहीये, ही तूच आहेस. माणूस आपल्या चेहऱ्याने नाही, वागणुकीने ओळखला जातो. म्हणूनच हा विचार मनातून काढून टाक की तुला काही झालंय. होय, विराज मला नेहमी हेच समजवत असतात. पण मी काय करू आई? मी हे स्वीकारूच शकत नाहीये. आणि मीच काय, जेव्हा तू मला बघशील ना, तेव्हा तुलाही असंच वाटेल की मी तुझी आकांक्षा नाहीये. नाही बेटा, मला एकदाही असं वाटलं नाही की तू माझी आकांक्षा नाहीयेस. आई, तुला कसं माहिती आई? जेव्हा माझ्या चेहऱ्यावरच्या पट्ट्या काढत होते तेव्हा तू तिथे नव्हतीस. हो बेटा, मी आणि तुझे बाबा हॉस्पिटलमध्ये यासाठी नाही आलो की विराजने आम्हाला नको म्हटलं होतं. विराजची इच्छा होती की तुझ्या चेहऱ्याच्या बाबतीत सगळ्यात आधी तो तुझ्याशी बोलणार. पण मनातल्या मनात आम्ही तुझ्याच बद्दल विचार करायचो. कदाचित आमची बेचैनी विराजच्या लक्षात आली आणि माहितीये त्याने काय केलं? काय केलं आई? एक दिवस तो तुझ्या बाबांच्या शाळेत गेला तुझा फोटो घेऊन. तेव्हा आम्हाला कळलं की आता आमची आकांक्षा अशी दिसतीये. खरंच? आणि फोटो बघून आम्हाला एकदाही असं नाही वाटलं की ही आमची आकांक्षा नाहीये. बेटा, आम्ही तुझ्यावर तितकंच प्रेम करतो जितका आधी करत होतो. खरंच आई? आकांक्षा, विराज, आकांक्षा काय झालं? तू रडतेस का? काही नाही, बस असंच. आईशी बोलत होते म्हणून डोळे भरून आले. विराज, तुम्ही माझा फोटो आई बाबांना दाखवलात? हो आकांक्षा, मी हॉस्पिटलमधून सरळ तुला घरीच घेऊन आलो होतो. कारण मला माहित नव्हतं की या नवीन बदलाला तू कसं काय स्वीकारशील, म्हणून मी तुला कोणालाही भेटू दिलं नाही. पण तुझ्या इथे आल्यानंतर मला सतत असं वाटतंय की मी तुझ्या आई वडिलांवर अन्याय केला, त्यांना तुला भेटू नाही दिलं. म्हणूनच आकांक्षा, एक दिवस मी तुझा फोटो घेऊन तुझ्या आई वडिलांकडे गेलो होतो आणि त्यांना हा फोटो दाखवला. कारण त्यांनाही कळू शकेल त्यांची मुलगी आता कशी दिसते. काय झालंय आकांक्षा? माझ्याकडून काही चूक झाली का? नाही विराज, तुमच्याकडनं कधीच कुठली चूक होऊ शकत नाही. मी खूप भाग्यवान आहे की मी तुमची बायको आहे. विराज, माझ्या आई बाबांची काळजी घेतल्याबद्दल मी तुमचे आभारही मानू शकले नाही. याची काही गरज नाही आकांक्षा, हे तर माझं कर्तव्य होतं. जसे माझे आई वडील तुला तुझ्या आई वडिलांसारखे आहेत, तसेच तुझे आई वडीलही माझ्या आई वडिलांसारखे आहेत. आता आपण वेगवेगळे नाही आहोत, एकमेकांचे जीवनसाथी आहोत.
सुकन्या आमच्या कन्या. काय झालं कल्याणी? तू अशी अस्वस्थ का आहेस? सांगायचं असेल तर सांग, नाही तर तुझी मर्जी बाबा. मनातली गोष्ट तर मी ओळखूनच आहे. शेवटी आपली इतकी जुनी मैत्री आहे. आपण दोघी काही न बोलताही एकमेकांच्या मनातलं ओळखू शकतो, हो ना? बरं सांग, मी कसला विचार करते? हेच की बिंदियाला अपूर्व सोबत बाहेर जाण्यापासून कसं थांबवू, किंवा मग अपूर्वला बिंदियाच्या आयुष्यापासून दूर कसं ठेवू. जर मी असा विचार करत असेन तर ते काय चुकीचं आहे उमा? तुझी मुलगी माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या सुखी संसाराला आग लावते. माझी मुलगी आग नाही लावत आहे. खरं तर तुझी सून तुझ्या मुलाला सांभाळू शकत नाहीये, आणि म्हणूनच तुझा मुलगा माझ्या मुलीजवळ येतोय, समजलीस? ते काही असो, मी तर खूप खुश आहे, कारण माझ्या मुलीला तिचा आनंद मिळतोय. कसलं सुख? हा उमा, उधारीचं सुख. तुझी मुलगी ज्या सुखांची स्वप्न बघते ती तिची नाहीच आहेत. ती माझे सून तृष्णाचं सुख आहे, जे बिंद्याला कधीच मिळू शकत नाही. ती माझ्या मुलाची बायको बनूच शकत नाही. तुझा मुलगा? अगं, जो मुलगा आपल्या आईशी बोलत नाही, तिचं तोंडही पाहू शकत नाही, त्याच्यावर तू तुझा हक्क दाखवतेस? माझा मुलगा. उमा, अपूर्व माझा मुलगा आहे. त्याच्याबरोबर माझं रक्ताचं नातं आहे, आणि रक्ताचं नातं कधीच तुटत नाही. बघच तू, एक दिवस अपूर्व नक्कीच माझ्याकडे परत येईल. ठीक आहे, जर तुला स्वप्न बघायचंच असेल तर बघ. हा बाई, मी तर आज मध्ये जगतीये, आणि आजचं सत्य हे आहे की माझी मुलगी बिंदिया तुझ्या मुलाबरोबर बाहेर कुठे फिरायला चालली. उमा, तुझ्या अकलेची मला कीव येते. चुकीच्या मार्गावर चालणाऱ्या तुझ्या मुलीला सांभाळण्याऐवजी तू शाबासकी देतेस, तिच्यासाठी खुश होतेस. पण लक्षात ठेव उमा, एक दिवस तुला आपल्या कृत्याचा पश्चाताप होणार आहे. तू विचार करशील की मी बिंदियाची वाकडी पावलं आधीच थांबायला हवी होती. तो दिवस कधीच येणार नाही, कारण या 2 दिवसात माझी मुलगी तुझ्या मुलाच्या मनावर राज्य करू लागेल, आणि त्यानंतर तुझी लाडकी सून तृष्णा हिचं नावही काढणार नाही तो. आता तू आणि तृष्णा दोघी या घरातून आणि अपूर्वच्या आयुष्यातून बाहेर जायची तयारी करा, समजलीस? आणि या घरात मी, माझी मुलगी आणि तुझा मुलगा अपूर्व राहील. सुकन्या आमच्या कन्या. अपूर्व, मी तुमचं सामान गाडीत ठेवलंय. अच्छा, तिकडे पोचताच आम्ही तुला फोन करू. ठीक आहे. आणि घरात सगळ्यांची काळजी घे. आणि ऐक, जर तुला वेळ मिळाला तर घरी जाऊन ये. आई बाबांना तेवढंच बरं वाटेल. हो, ठीक आहे.
निघूयात अपूर्व. मला अपूर्वला थांबवायला हवं, नाहीतर बिंदियाचा डाव साध्य होईल. पण कसं? बिंदिया, अपूर्वची व्यवस्थित काळजी घे आणि लक्षात ठेव, त्याला कुठल्याच गोष्टीची कमी पडून देऊ नकोस. आणि घराची तर अजिबात आठवण येता कामा नये. हो आई, मी अपूर्वची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेईन. आणि तृष्णा आणि काकू, तुम्ही दोघी तर अपूर्वची अजिबात काळजी करू नका. मी आहे ना. मी सगळं सांभाळून घेईन. निघूया. बिंदिया, तू आमच्यासाठी एवढं सगळं करतेयस म्हणून मी विचार केला की आम्हीही तुझ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणूनच मी तुला घेऊन जायला काहीतरी बनवलंय. थांब, मी आत्ता घेऊन येते. आई 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 बिंदिया, लवकर पाणी घेऊन ये जा. आई आई सांभाळा. बिंदिया, जरा लवकर. आई तुम्ही बऱ्या आहात ना? आई सांभाळू नाही. आई सांभाळून या, इथे बसा तुम्ही. आई, यांनी तुझ्यासोबत जे केलं त्याच्या व्यतिरिक्तही तू त्यांची काळजी घेतेस. याच्या व्यतिरिक्त आणखीन काय करणार आहेस? अपूर्व, त्यांनी जे केलं ते केलं, पण जोपर्यंत या आपल्या बरोबर आहेत तोपर्यंत आपलं कर्तव्य आहे की आपण त्यांची काळजी घ्यायला हवी. अपूर्व, काकूंची तब्येत आता बरी दिसतेय. मला आता असं वाटतं की आपण निघायला हवं. असं नको व्हायला की आपल्या फ्लाईटची वेळ निघून जाईल. बिंदिया, मला असं वाटतं की तू इथेच थांबायला हवं, कारण प्रेझेंटेशन मी तुझ्याशिवायही तिकडे देऊ शकतो आणि एकीकडे काकूंची तब्येत पण बरी नाहीये आणि तृष्णाला तुझी खूप गरज आहे. त्यामुळे मला असं वाटतं तुला इथेच थांबायला हवं. सुकन्या आमच्या कन्या. आणि तृष्णाला तुझी खूप गरज आहे. त्यामुळे मला असं वाटतं तुला इथेच थांबायला हवं. अपूर्व, माझी तब्येत आता पूर्वीपेक्षा खूप बरी आहे. तू तुझ्या कामावर परिणाम होऊ देऊ नकोस. मी आणि तृष्णा मिळून कल्याणीची काळजी घेऊच ना. तुम्ही तिची काळजी का घ्याल? अहो, तुमची स्वतःचीच तब्येत आधी ठीक नाहीये. तुम्ही आराम करा आणि राहिला प्रश्न माझ्या कामाचा तर ते मी मॅनेज करेन. माझा विचार पक्का झाला तृष्णा. बिंदिया तुझ्याबरोबर इथेच राहणार आहे आणि तुला कामात मदत पण करेन. ठीक आहे, मी निघतो. आई आई तुम्ही बरे आहात ना? मला काय होणार आहे? बस थोडासा तोल गेला आणि तुम्हा लोकांना वाटलं की मला चक्कर आली. हा, मी एकदम व्यवस्थित आहे. थँक्स आई. मला माहिती होतं की तुम्ही नक्कीच असं काहीतरी करणार की ज्यामुळे मी अपूर्व सोबत बाहेर जायला नको.
पण मला हे माहिती नव्हतं की तुम्ही इतक्या मोठ्या नाटकी आहात. तुमच्या आजारपणाचं नाटक केलं तुम्ही. ती म्हण तर ऐकलीच असशील ना तू, जशास तसे. तुम्ही मायले की नाटक करू शकता तर आम्ही का नाही? हा, आपल्या मुलांचा संसार वाचवण्यासाठी मी काहीही करू शकते. चांगली गोष्ट आहे. आता तुम्हाला जे करायचंय ना ते तुम्ही करा, पण एक गोष्ट तुम्ही ती चांगल्याच प्रकारे लक्षात ठेवा. की मी अपूर्वाला इतक्या सहजरित्या सोडणार नाही. तुम्हाला काय वाटतं, इतक्या दिवसांपासून मी जे काही करतेय ते काय मी इतक्या सहजासहजी वाया जाऊ देईन? नाही, कधीच नाही. मी अपूर्वाला जवळ करण्यासाठी काय नाही केलं. त्याला तृष्णाच्या विरुद्ध भडकावलं, आकांक्षाबद्दलही उलट्या सुलट्या गोष्टी सांगितल्या. एवढंच काय, मी अपूर्वाला हेही विचार करण्यास भाग पाडले की तृष्णाला, जी की त्याची बायको आहे, तिला त्याच्या नवऱ्याच्या मान सन्मानाची काहीच पर्वा नाहीये. स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.